कसं मंगेश पाडगावकर म्हणतात, जगायचं कसं, कणत कणत की गाणं म्हणत जगायचं. जगायचं कसं सांगा, जगायचं कसं, कणत कणत की गाणं म्हणत. काळोख्या रात्री काळ्याकुट्ट काळोखात कोणीतरी जेव्हा काही दिसत नसतं, काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तेव्हा आपल्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कणायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं. पेला सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं तुम्हीच ठरवा. कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. आणि ही ज्या काही 4 ओळी मी सांगितलेल्या आहे ते सुद्धा या प्रशिक्षणाचा सार आहे. तो कसा आहे, आम्हाला जगायचं आहे. आयुष्यामध्ये आम्हाला जगत असताना आम्हाला कसं जगायचं आहे ते आम्ही ठरवायचं आहे. आणि हे जगत असताना आमच्या अंगामध्ये शिस्त असायला हवी, आमच्या अंगामध्ये कायद्याचं ज्ञान असायला हवं. आज तुम्ही मुलांनो या ठिकाणी शाळेचा युनिफॉर्म घालून आलेला आहे. काय युनिफॉर्म घातलाय? कारण तो त्या शाळेचा कायदा आहे. आणि कायदा आहे म्हणून तो तुम्ही युनिफॉर्म घातलेला आहे. आणि कायद्यात राहिल्यामुळे तुम्ही एका सिस्टीममध्ये राहिला. हाच कायदा सांगतो की आम्हाला नियम म्हणजे कायदा आणि कायदा म्हणजे शिस्त. हे फक्त कायद्याचं अधोरेखित व्याख्या आहे. आणि मग ही कायदा जो काय आहे, हा जो बदललेला कायदा आहे, हा बदललेला कायदा तुम्ही सांगा की आमच्यासाठी काय गरज आहे, आम्ही कुठे काय करतोय, गुन्हे करतोय. परंतु आपल्यासाठी जीवनामध्ये वावरत असताना पदोपदी आपल्याला कायद्याची जबाबदारी असते, आपल्याला कायद्याचं काम पडत असतं. आणि हा खरं तर आज मला या ठिकाणी आनंद होतोय. काय आनंद होतोय की खरा श्रोता जो आहे ही उद्याची पिढी आहे. आणि उद्याची जी पिढी आहे ही जर कायद्याची जाणकार झाली तर मला वाटतं कायद्यापासून म्हणजे रोग होण्याच्या अगोदरच आपल्याला त्यापासून वाचण्याचं मार्गदर्शन मिळत असतंय. आता मी अंगावरती वर्दी घातलेली आहे. मी अंगावरती वर्दी घातल्यानंतर मला या वर्दीनं शिकवलं आहे काय, उभं कसं राहायचं. मला वर्दीने शिकवलं आहे कसं बोलायचं. मला वर्दीने शिकवलेलं आहे कसं थांबायचं. हे सगळं कशामुळं, अंगामध्ये ही वर्दी घातल्यानंतर जी शिस्त निर्माण झाली त्या शिस्तीने मला शिकवलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला